नमस्कार, मी जाधव मॅडम. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक जीवनसत्वाबद्दलची माहिती. त्या अगोदर मी तुम्हाला अशी विनंती करते की माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, इतर नातेवाईकांनासुद्धा पाठवा, जेणेकरून की माझ्या व्हिडिओबद्दलची त्यांना माहिती मिळेल आणि तुम्ही पण काळजीपूर्वक पुढे न पळवता काळजीपूर्वक व्हिडिओ पाहावा. तसेच आजकालच्या जगामध्ये पूर्णपणे आपण जागरूक आहोत. आरोग्याबद्दल तर सतर्क आहोतच, परंतु आपण जो आहार घेतो त्या आहारामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये पोषक घटकाची कमतरता होत आहे. त्यामुळे आपल्या आहारातील जे पोषक घटक आहेत ते पोषक घटक पूर्णपणे आपल्या मुलांना मिळू शकत नाहीत किंवा आपल्या घरातील कुटुंबांना देखील मिळू शकत नाहीत. आपण असं म्हटलेलं आहे, तुम्हाला माहीतच आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. परंतु मी आज असं म्हणेन की जिच्या हाती किचनची दोरी ती आज कुटुंबाचा उद्धार करी. कारण कुटुंबातील गृहिणींना जर पोषक घटकाबद्दलची माहिती असेल तर ती आपले कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळू शकते आणि आहार हा चांगल्या प्रकारे ती घरातील लोकांना देऊ शकते आणि कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. कारण का कुटुंब हे तिच्यावरच आधारित असते. त्यामुळे मी आपणास विनंती करते की माझा व्हिडिओ हा पुढे न पळवता तुम्ही योग्य प्रकारे पाहावा, काळजीपूर्वक ऐकावा आणि नंतर त्याची शहानिशा करावी. ओके, तर मी आज आपणासमोर असा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे की ब संयुग हे जी जीवनसत्वाचा एक संयुग आहे B12 त्याच्यापैकी मी आज B1 म्हणजेच थायमिन याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून की त्याच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरात काय काय परिणाम होऊ शकतात आणि ते आपल्याला कशामधून प्राप्त होते आणि त्याची कारणे काय आहेत, त्याच्या अभावाची कारणे काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तर जीवनसत्व B1 म्हणजेच थायमिन. तर थायमिन हे पाण्यात विरघळणारे एक जीवनसत्व आहे. तर या जीवनसत्वामुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, तसेच पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि चयापचय देखील सुधारते. चयापचय सुधारते, पचनसंस्थेचे कार्य सुधारते, मज्जासंस्थेमध्ये सुद्धा आपल्याला मदत करते आणि मज्जासंस्थेचे जे आरोग्य आहे आपलं मज्जासंस्थेचं आरोग्य देखील सुधारण्यास मदत करते. आता हे आपल्याला कशामधून प्राप्त होते, तर आपल्याला याच्या प्राप्तीची साधने किंवा थोडक्यात आपण त्याला स्रोत म्हणूया की आपल्याला कशामधून प्राप्त होतं किंवा त्याचा स्रोत काय आहे की जेणेकरून आपल्या कमतरतेची झीज भरून काढता येईल, की जेणेकरून आपल्याला B1 हे कशामधून मिळेल. तर मी तुम्हाला हे सांगते की चिकन आहे, मांस आहे, दूध आहे, पूर्ण तृणधान्य आहे, डाळी आहेत, सोयाबीन आहे, यामधून आपल्याला धान्य मिळू शकतं किंवा हे त्याचे स्रोत आहे. तर तुम्ही पूर्ण तृणधान्ये, अंडी आहेत, कोंडा आहे म्हणजे कोंड्यासहित धान्य ते तुम्ही घेतलं पाहिजे. तर आता याची पूर्ण लक्षणं काय आहेत, जर समजा आपल्याला हे प्राप्तीची साधनं माहिती झाले, परंतु जर आपल्याला आपल्या शरीरामध्ये B1 किंवा थायमिन हे जर कमी पडलं तर त्याच्यापासून आपल्याला आजार निर्माण होतो आणि त्या आजाराचं नाव आहे बेरीबेरी. तर बेरीबेरी ह्या 2 प्रकारच्या आहेत, एक आहे शुष्क बेरीबेरी आणि दुसरी आहे आर्द्र बेरीबेरी. तर आपण पाहणार आहोत की अगोदर आपल्या या कमतरतेच्या अभावाचे परिणाम काय आहेत. जर आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या आहारातून आपल्याला थायमिन जर कमी प्रमाणात मिळाले, कमी असेल, त्या थायमिनच्या कमीपणामुळे आपल्या शरीरात काय काय लक्षणे निर्माण होतात. तर प्रथमतः आपलं डोके दुखते, आपल्याला स्मरणशक्ती कमी होते. दुसरी गोष्ट आहे हातापायाला मुंग्या येतात, हातापाय सुन्न पडतात, तसेच हातापाय सुन्न पडतात, परत चक्कर येते आणि त्याच्यामधून भूक न लागणे म्हणजे भूक लागत नाही, भूक मंदावते, परत आणखीन थकवा येतो, चिडचिडेपणा होते. अशा प्रकारची लक्षणे आपल्याला दिसून येतात. आणि काय होतं की हृदयाची गती वाढते, म्हणजे हृदय हे जलद गतीने चालते. अलग लक्षात. त्याच्यामुळे आपल्याला थायमिनच्या
कमतरतेमुळे. हृदय हे जलद गतीने जर वाढले तर आपल्याला काय होतं, धडधड होतं, आहे की नाही. मग त्यामुळे तुम्ही काय म्हणता की माझ्या छातीमध्ये धडधड व्हायले, माझ्या काळजात धडधड व्हायला लागले. तर ह्या थायमिन बीच्या कमतरतेमुळे हे असे लक्षणं आपल्याला दिसून येतात. तर आता बेरी 2 प्रकारच्या बेरी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. हे 2 प्रकारचे आजार आपल्याला थायमिन B1 किंवा थायमिनच्या अभावी किंवा ह्या B1 म्हणजेच थायमिन, याला दुसरं नाव आहे. तर मी तुम्हाला ते स्पष्ट सांगते आहे. B1 म्हटल्यानंतर तुम्हाला कळणार नाही, म्हणून मी म्हणते की थायमिन. तर थायमिनच्या अभावी हे जे पूर्ण आपण लक्षणे पाहिलेले आहेत आणि हे जे 2 आजार होतात आपल्याला, एक बेरी आणि दुसरी एक शुष्क बेरी आणि दुसरी आर्द्र बेरी म्हणजे ड्राय बेरी आणि वेट बेरी त्यांना म्हटलं जातं. तर आपल्याला शुष्क बेरीमध्ये काय होतं, तर शुष्क बेरीमध्ये आपले स्नायू पूर्णपणे थकले जातात. शुष्क बेरीमध्ये स्नायू थकले जातात म्हणजे आपल्या हातापायामध्ये काय राहत नाही, शक्ती राहत नाही. स्नायू थकणे म्हणजे काय, आपण थकून जाणे. आणि वेट बेरी आणि आर्द्र बेरी, त्या आर्द्र बेरीमध्ये काय होते, पूर्ण अंगावर आपल्या सूज येऊ शकते. आणि सूज आल्यामुळे मग आपण परत आणखीन घाबरले जातो. आलं का लक्षात. तर अशा प्रकारे तर ह्या अभावाची कारणे काय आहेत किंवा थायमिनच्या कमतरतेची कारणे काय आहेत, तर आपल्या आहारामध्ये थायमिनची कमतरता असणे. मग कोणते थायमिनयुक्त पदार्थ घ्यायला पाहिजेत, कोणत्या आहारामधून किंवा अन्नपदार्थामधून आपल्याला थायमिन मिळते याची माहिती असणे गरजेचं आहे. तर प्रथमतः काय आहे कारण एक, की थायमिनची कमतरता असणे. दुसरं कारण काय आहे की आपल्या शरीराचं कुपोषण. आणि तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते अति अल्कोहोलचं सेवन करणे. अशी ही काय आहेत की थायमिनच्या कमतरतेची कारणे आहेत. तर हे असे कारणे आपल्याला दिसून येतात तेव्हा आपण कुठले अन्नपदार्थ घ्यायला पाहिजेत, तर चिकन आहे, मटण आहे म्हणजेच मांस आहे, दूध आहे, दुधाचे पदार्थ आहेत, याशिवाय पूर्ण डाळी आहेत आणि कोंड्यासहित धान्य, तृणधान्य आहे, ब्राऊन राईस आहे. म्हणजेच ब्राऊन राईस, मला राईस याच्यासाठी तुम्हाला म्हणायचं आहे की तांदूळ आणि तांदूळाचा कोंडा म्हणजे काय, की आपण पॉलिश दिलेले तांदूळ खातो. आलं की लक्षात. आणि तांदूळ पॉलिश दिलेले खातो, परंतु तांदूळ काही वेळेस म्हणजे स्त्रिया, माता भगिनी माझ्या काय करतात की भात मोकळा व्हावा म्हणून शिजवतात आणि त्याचं पाणी वरचं काढून टाकतात. म्हणजे त्याच्यामध्ये थायमिन काय होते, वाहून जाते. म्हणजे त्याच्यामधलं थायमिन आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून कोंड्यासहित तांदूळ थोडासा हलक्या हातानं धुवायचा आणि तसाच भात शिजायला घालायचा, म्हणजे मग आपल्याला थायमिन त्याच्यामधून मिळू शकतं. आणि कोंड्या पूर्ण तृणधान्य जे आहे म्हणजे पूर्ण तृणधान्य म्हणजे आपण काय करतो, पीठ आणतो आणि पीठ चाळून घेतात, चाळण फेकून देतात. मग त्या चाळणामध्ये मेन काय आहे की कोंडा. तर कोंड्यासहित सालासहित धान्य खाल्ल्यानंतर आपल्याला थायमिनची प्राप्ती होऊ शकते, थायमिन मिळू शकते. परंतु आजकालच्या युगामध्ये काय चालू आहे की आपल्याला सालासकट अन्न खायची पद्धत राहिली नाही. चाळून घेतात आणि चाळण फेकून देतात. पहिल्या पूर्वीच्या बायका काय करायच्या, चाळण घ्यायच्या, चाळणामध्ये त्याचे मुटके वगैरे करून खात होत्या, त्याच्यात पालेभाज्या पूर्णपणे त्यांचा समाविष्ट करत होत्या. परंतु आजकाल आपल्याला चाळण म्हणलं की नको, मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड, फक्त एनर्जीयुक्त पदार्थ खातो. कारण जेणेकरून की आपल्या शरीराला फक्त एनर्जी मिळते, त्यामधून आपल्याला कुठल्याच प्रकारचे पोषक घटक मिळू शकत नाहीत. म्हणून अशा प्रकारचे पोषक घटक मिळावेत म्हणून आपल्याला हे पूर्ण तृणधान्य आणि कोंड्यासहित धान्य खाणं गरजेचं आहे. कारण याच्यामधून थायमिनची पूर्णपणे प्राप्ती होते किंवा B1 हे जीवनसत्व आपणास मिळते. म्हणून तुम्हाला मी माझी ही तळमळीनं सांगणं आहे की पीठ हे चाळून घेऊ नका. तुम्ही चाळून जरी घेतलं तरी त्याच्यातला केर, कचरा, काडी काढू शकता आणि पुन्हा ते चाळण पिठामध्ये मिसळून तुम्ही त्याचे रोटी बनवू शकतात. किंवा डाळी आहेत, डाळीवरच्या साली जरी काढलेल्या असल्या तुम्ही तरी त्या डाळीच्या सालीसुद्धा पिठात मिसळून खाऊ शकतात. त्यापासून सुद्धा आपल्याला कोंड्यासहित धान्य पुरवठा होऊ शकतो किंवा आपल्याला थायमिनची प्राप्ती होऊ शकते आणि थायमिनचा पुरवठा होऊ शकतो. एवढ्यापुरतं आज मर्यादित आहे. पटलं असेल तर पुढे पाठवा, आपली मर्जी. ठीक आहे, धन्यवाद.